लक्षवेधी आहेत. या उर्वरित लक्षवेधी संपण्याआधी इकडे मंत्री येतील आणि या लक्षवेधीचं उत्तर देतील. मग तिसरी घ्या. लक्षवेधी क्रमांक 3 बोला. तेच आहेत मंत्री 1 आणि 2 ला. अध्यक्ष महाराज, गेल्या अधिवेशनामध्ये बाबासाहेब पाटील नाही आहेत. गेल्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष महाराज पाठी बाबासाहेब पाटील यांनी आम्हाला एका लक्षवेधीच्या उत्तरावर त्यांनी आम्हाला जी मागणी आम्ही केली होती की परभणी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा भरतीमध्ये आणि यामध्ये भंडारा गोंदिया याही बँकेमध्ये घोटाळा झाला आणि त्यासाठी आमदारांची एक कमिटी नेमावी. औचित्याच्या वेळेला अध्यक्ष महाराज, एक आमदाराची कमिटी नेमावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली होती. अध्यक्ष महाराज त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही आमदाराची कमिटी स्थापन करतो आणि या पद्धतीचा हा जो बँकामध्ये घोटाळा चाललेला आहे भरतीचा, त्याबद्दलचे आम्ही कमिटी करून त्याची चौकशी करू. अध्यक्ष महाराज, एक अधिवेशन संपलं, अजूनपर्यंत कुठलीही कमिटी नाही. अगदी प्रोसिडिंग आपल्याला मी पाठवतो. अध्यक्ष महाराज, नानाभाऊ, आश्वासन समितीकडे आपण पिटिशन करा ना. नाही अध्यक्ष महाराज, मुद्दा तो नाही आहे ना. सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे. आश्वासन समितीचा विषय कसा आहे, आमदारांची कमिटी आपण नेमायचं म्हटलेलं आहे. सन्माननीय नानाभाऊ, या संदर्भात 2 गोष्टी आहेत. एक, डायसवरनं जर का निर्देश दिले गेले असतील आणि त्याचं पालन केलं गेलं नसेल तर निश्चितपणे त्या संदर्भात हक्कभंग आपण मांडू आणि त्यावरती कारवाई करू. नंबर 2, जर का शासनाकडनं सभागृहात आश्वासन देण्यात आलं असेल आणि त्याची पूर्ती झाली नसेल तर आपल्याकडे या संदर्भात आश्वासन समिती आहे. आपण नियमानुसार तिथे पिटिशन करा, तिकडे दखल घेतली जाईल. पुढे जाऊ. मला त्याच्यामध्ये तुमच्या निर्णयावर मला काही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. आपल्याला मुद्दा असा आहे की अध्यक्ष महाराज, मंत्री उत्तर देतात या परंतु ही बाब अत्यंत गंभीर आहे. मंत्री महोदय कोण आहेत? विखे पाटील साहेब, 1 मिनिट. कोणाचा विषय? सांगितल्याप्रमाणे आपण सुधीर भाऊच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं होतं. त्याच्यानंतर सुधीर भाऊशी मी चर्चा केली की बा कमिटी नेमू का, समाधान झालेलं आहे. ठीक आहे, नेमायचं असेल तर नेमतो मी. त्यांच्यामुळे मी थांबलो होतो. नेमतो ना, नेमून टाक. नाही, पण एक मला सांगा, जर का एखादं समिती स्थापन करण्यासंदर्भातलं आश्वासन जर शासनाने सभागृहात दिलं असेल आणि 2 अधिवेशनं होऊनही जर ते काय होत नसेल तर ही गंभीर बाब आहे ना. ठीक आहे सर, हे अधिवेशन संपण्यापूर्वी आश्वासन पूर्ती व्हायला पाहिजे. लवकर लगेच लावतो मी, लगेच करून देतो. चला, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय,